काही काही बायांना मोठ्या बाई म्हणतात, ताई म्हणतात, अक्का म्हणतात. काही काही बाईंना आबाई म्हणतात. आणि सर्वात खानदेशात आवडता शब्द काही काही बाईंना मोठी आई म्हणतात. सर्वात ताईंनी विचारपूर्वक लक्ष द्या, मी काय सांगतो. तुम्हाला मोठी आई सहज नाही म्हणत, तुम्हाला अक्काबाई सहज नाही म्हणत. बाई ताई या सहज नाही पदव्या प्राप्त होत. बाई होण्यासाठी, माय माऊली होण्यासाठी, ताई होण्यासाठी आयुष्य जाळावं लागतं महाराज. मोठ्या बाई होण्यासाठी मोठे विचार ठेवावे लागतात. मोठ्या बाई होण्यासाठी काय करावं लागतं माहितीये? जिथला पोटना पोरसले जीव लावा, तिथला डिकरासले बी लावना पडस. जिथला डिकरासले लावा, तिथला गली आली मातला पोरसले बी लावना पडस. मोठी बाई सहज नाही हो. काही काही घरांमध्ये एखाद्या आईला मोठी आई म्हणतो आपण. का म्हणतो मोठी आई? मोठी आहे म्हणून, वैभव आहे म्हणून नाही ना ताई. मोठी आई ही पदवी प्राप्त करण्यासाठी लहानांपासून तो मोठ्यांच्या हृदयात जागा निर्माण करावी लागते. प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोचावं लागतं. कोणी रडला ना त्याचे अश्रू पुसावे लागतात, कोणी मातला ना त्याला समजवावं लागतं, कोणी नाराज झालं ना त्याच्या डोक्यावर हात फिरवावा लागतो. तुमच्या हातात मायाही आहे, तुमच्या हृदयात प्रेमही आहे, तुमच्या संपूर्ण वागण्यात वात्सल्याचं प्रेम दरवळतं आहे. आणि हे ज्या बाईला कळलं आणि ती बाई जेव्हा विचारपूर्वक वागते ना तेव्हा तिला मोठी आई म्हणतात. मोठी आई सहज नाही महाराज. मोठी आई होण्यासाठी अनेक अनेक संसारातले उपव्यात पोटात जिरवावे लागतात. टाकलीना ऐकणं पडी, मोठीना ऐकणं पडी. घर चालावासाठी सुकायला लाकडेस मा जसं वल्ल लाकूड बयस तसं सर्वा घरना भार पोटमा लेना पडी. तवय धाकलला मोठला मोठी आई म्हणतस. नाही तर मोठी आई असं कोणले बी म्हणतील का? खायमान घरमान वकमनदार मा त्याला मोठी आई म्हणतील का?